राज्यातल्या 28,000 ग्रामपंचायतींनी आज काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे. तर लातूर जिल्ह्यातल्या 850 ग्रामपंचायतींनी परभणी आणि मसाजोगच्या घटनेला घेऊन काम बंद आंदोलन केलेलं आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं लातूर जिल्ह्यातल्या 850 ग्रामपंचायती जे आहेत ते आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. पूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आलेले आहे. लातूर जवळची ही सिकंदरपूर ग्रामपंचायत आहे. पूर्णपणे आज व्यवहार बंद करून ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील किंवा सरपंच आणि इतर पदाधिकारी जे आहेत ते यांनी पूर्णपणे काम आज बंद केलेलं आहे. राज्याचे जे सरपंचांची संघटना आहे त्या संघटनेचे कार्याध्यक्ष माधव गंभीरे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की मला सांगा तुम्ही आज पूर्ण राज्यभरामध्ये बंद पुकारलेला आहे, यामागची नेमकी तुमची काय भूमिका आहे आणि सरकारकडे काय मागणी आहे? सर्वप्रथम मस्साजोगचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. 9 डिसेंबर रोजी सरपंच एका खाजगी कर्मचाऱ्याला कंपनीच्या खाजगी कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणून तिथे पाहणी करायला गेले असता तिथल्या गावगुंडांनी कर्मचाऱ्याला आणि सरपंचाला दोघांनाही मारहाण केली आणि त्याचा राग मनात धरून सरपंचाला 9 डिसेंबर रोजी किडनॅप करून पकडून त्यांना अमानुष्यपणे मारहाण केली. त्यांच्या अंगावर जवळपास 56 वार आहेत. 1 ते 1.5 लिटर रक्त साकळलेलं आहे आणि डोळे जाळून नखं काढून एवढं बेमानुष्यपणे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. आणि मग राज्यातील सगळी सरपंच संघटना 28,000 आमचे सरपंच आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 850 सरपंच आहेत. सगळे सरपंच एकदम आपल्या स्तब्ध अवस्थेमध्ये आहेत. त्यांना असं वाटतं की आपण आता गाव कारभाराचा कारभार कसा करावा. गावखेड्यामध्ये सगळ्या जाती धर्माला धरून आम्ही काम करत असतो. यापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं, चक्काजाम आंदोलन केलं, तरीही सरपंचाची भीती जात नाही. मग गावगाड्याचं काम करत असताना बिल्डर्स येतात, डेव्हलपर्स येतात, कॉन्ट्रॅक्टर येतात, त्यांचे काय आहे ते विषय असतात. सरपंच हा निरपक्षपणे सर्व जाती धर्मातील लोकांना काम करण्याचं काम करतो. त्यांना संरक्षण नाही, त्यांना ग्रामसभा घ्यायची भीतीच्या वातावरणामध्ये सावध टाकली आहे. आणि आजचे सरपंच आम्हाला सांगतात आम्हाला संरक्षण पाहिजे, ग्रामसभेला संरक्षण पाहिजे, कर्मचाऱ्याला विमा कवच आहे, आम्हाला कसलंच नाही. तुटपुंजा मानधनावर आमचा सरपंच बांधव काम करत असतो. आणि ह्या मसाजोगच्या प्रकरणामुळे सरपंचामध्ये भयानक मोठं भीतीचं सावट आहे. एक महिला सरपंच म्हणून अशा वातावरणामध्ये काम करताना काही असुरक्षितता वगैरे वाटते का? नक्कीच नाही सर. आता पाहतोय आपण 1 महिना झाला या घटनेला, पण अद्याप संतोष देशमुख जे आदर्श सरपंच होते त्यांना न्याय मिळालेला नाहीये. एक सरपंच म्हणून मला सांगा वाटतं की आमचाही कार्यकाल 5 वर्षाचा आहे. एका मंत्र्याचाही असतो, आमदाराचा, खासदाराचा असतो, पण आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा आतापर्यंत काही केलेली नाही. आम्हाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करा असं म्हणलेलं नाही, आम्हाला हत्यार चालवू द्या असं म्हणलेलं नाही. पण ही जी घटना घडली आहे ती अत्यंत तोंडाला काळीमा फासणारी आहे. आणि एक महिला सरपंच म्हणून एक सगळ्या महिलांचा विचार केला असता मलाही असं वाटतं की मला सुद्धा सगळ्या महिलांना, सगळ्या सरपंचांना आम्हालाही हत्यार पाहिजेत. आमची सिक्युरिटीचं काय, तुमचं सगळं खरं व्हायलंय. 1 महिना झाला तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही अजून. तर यावर मी एवढंच बोलू इच्छिते, आम्ही तुम्हाला गाडी घोडा मागणार नाही, आम्हाला फक्त न्याय हवाय आणि हा तुम्ही द्यायलाच पाहिजे. अशा वातावरणामध्ये महिला सरपंचांना शस्त्र परवाना द्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती सरपंचांकडनं पुढे आलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.